टीम आहे. ए जेठ्या, मीटिंग घ्यायची आहे असं सांगून सगळ्यांना बोलवलंस ना, मग मीटिंग घे ना. आलेत सगळे? हो, कधीचे आले. चाचाजी, हंस यायचे बाकी आहेत, बस येतच असतील. आले वाटतं. पप्पा आले. हो, पाहिलं मी. या हाती भाऊ या. सांभाळून या. हा, बसा. आरामात हंस. हा बस रे हाती. हा. दम लागतो ना त्याला. हा तर काय हाती भाऊ, काय? जेठा भाऊ, कोचिंगच्या नावाखाली इतकी मेहनत तर करून घेतली, आता काय बाकी राहिलं की इथे बोलवलं. हो अंकल, पप्पा बरोबर बोलतायत. आमची एनर्जी जर अशीच वाया जात राहिली तर मग मॅच मध्ये काय करणार? हे बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. इथे मी ना कुणाचा अंकल आहे, ना कुणाचा मित्र आहे, ना कुणाचा नवरा आहे. कॅप्टन आहे. माझ्या जाबाजांनो, मॅचच्या आधीच मी ही खास मीटिंग यासाठी बोलावलीये कारण मला असं वाटतंय की जर आपल्याला ही मॅच जिंकायची असेल तर मग काही खास मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल. मेहताच्या महारथींनो, एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की जगातला कोणताही खेळ फक्त चांगलं खेळून जिंकला जात नाही. त्यासाठी लागते एक अतिशय चांगली रणनीती. जर जेठाच्या जाबाजांना हरवायचंय तर आपल्याला मजबूत स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. ओय मेहता साहेब, कमाल करता हो तुम्ही. मॅच जिंकायला आपण सगळे आहोत ना, मग स्ट्रॅटेजीची काय गरज आहे? ओय, मला तर वाटतंय तुमचा आमच्यावर भरोसाच उरला नाहीये. काय बोलतोयस मित्रा, तू तरी असं बोलू नकोस ना. तू तर आपल्या टीमचा स्टार प्लेअर आहे. हो, ते तर आहेच. मग सोडा यार स्ट्रॅटेजी वॅटेजीचं चक्कर. ओय, उगाचाच डोक्याचा कशासाठी वापर करायचा? अरे आपल्या जोशच पुरेसा आहे. मी आणि टप्पूच बसव जी. ओय, समोरच्या टीमची कशी वाट लावतो तुम्ही बघाच. मग तेव्हा तुम्ही म्हणाल की सोडीने कमालच केली. सोडी अंकल, क्रिकेट हा टीम गेम आहे. यात सगळ्या प्लेयर्सचं कंट्रीब्युशन गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जोश हवाच आहे, पण स्ट्रॅटेजी सुद्धा तेवढीच गरजेची आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण सगळे किती फिट आहोत. आपल्याला हे देखील माहित आहे की मेहताचे महारथी किती फिट आहेत. तर फिटनेसच्या बाबतीत तर आपण त्यांचा मुकाबला करूच शकत नाही. हो, बरोबर आहे. आणि आपल्याकडे इतका वेळ पण नाहीये ना की आपण आणखी मेहनत करून त्यांच्यासारखं फिट होऊ शकू. थोडा वेळ अजून मिळाला असता तर नक्कीच आपण थोडी आणखी मेहनत करून त्यांच्या लेवल पर्यंत पोहोचलो असतो. हंस, थोडा अजून वेळ की थोडी अजून वर्ष? कोमल, हे बघा, माझं एकदा बोलून झालंय तरी परत सांगतोय, इथे कुणी कुणाचा नवरा नाहीये, कुणी कुणाची बायको नाहीये. आणि म्हणून प्लीज मेहरबानी करून हे असली बोलाचाली बंद करा. इथे फक्त एक कॅप्टन बोलेल आणि सगळे खेळाडू ऐकतील. टप्पूचे पप्पा. कॅप्टन, मला असं वाटतं की मीटिंग जराशी लांबेल बहुतेक, तर मी सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणू? आपण इथे चहा नाश्ता करण्यासाठी जमलेलो नाही आहोत. तुम्ही पाहिली मेहताच्या महारथींची टीम. टप्पू, सोडी, भिडे, पिंकू, 101 धुरंधर बॅट्समॅन आहेत त्यांच्याकडे. मला तर जेठाजींचं टेन्शन आहे. ते आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने सगळी मॅचच पलटतील. बबिताजी, जेठालालला एक वेळ बोलण्यात गुंतवून आउट करता येईल, पण दयावहिनी, त्यांच्या गरबा स्टाईल बॉलिंगला काही तोडच नाहीये. जर आपल्याला ही मॅच जिंकायची असेल तर मग एक जबरदस्त रणनीती ठरवावीच लागेल. कॅप्टन, वाटलं की त्यांच्या टीमकडे 1 से 1 धुरंधर फलंदाज आहेत. मग काय झालं? आपल्या टीमकडे 1 से 1 धुरंधर गोलंदाज आहेत. शाबास, जाबाज, शाबास. कॅप्टन, सोडी, क्रिकेटमध्ये गेम प्लॅन करून समोरच्या टीमच्या कमजोरीवर वार केला जातो. ओ भिडू, तू पण कमाल करतो यार. ओय, समोरच्या टीम मध्ये जितकी लोक आहेत ते सगळे आपलेच आहेत ना. जर त्यांच्या कमतरतेवर आपण वार केला तर ते आपल्याला शोभा देईल का? कमाल करतो यार. वार करायचा म्हणजे मुकाबला करायचा. सोडी, नेटाने मुकाबला करायचा. हो सोडी, आतापर्यंत जेठालालने तुला क्लीन बोल्ड कसं करायचं त्याचा प्लॅन पण बनवला असेल. ओय, असं आहे का? हो, मला बोल्ड करण्याची हे लोक तयारी करतायत. ओय, बघून घेऊया त्यांना. दोन्ही टीमची जेव्हा टक्कर होईल तेव्हा खरी मजा येईल. मला तुम्हा लोकांना इतकंच सांगायचंय की एक चांगला फलंदाज
चांगला स्कोर तेव्हाच करू शकतो जेव्हा एक चांगला गोलंदाज खराब बॉलिंग करेल. मग आपली रणनीती तर हीच असायला पाहिजे की अगदी काही झालं तरी आपण इतकी चांगली बॉलिंग केली पाहिजे, इतकी चांगली बॉलिंग केली पाहिजे की त्यांची पूर्ण टीम 0 वर आउट होऊन जाईल. मग काय, मग आपल्याला एकच रन करावा लागेल, ती आपण आरामात करून टाकू आणि विजय आपलाच असेल. मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हे सगळे खेळाडू जबरदस्त आहेत, पण आता माझं टेन्शन त्या खेळाडूंचा खेळ नाहीये. कारण यांच्या बाबतीत तर आपण जाणतो ते कशी बॅटिंग करतात, कशी बॉलिंग करतात, तशी स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि बनवणारच. पण माझं टेन्शन चंपक काका आहे. माहीतच नाही ते कसं बॉलिंग करतात, कशी बॅटिंग करतात. त्यांचा खेळ तर आपल्यासाठी अगदी सस्पेन्स आहे. असं व्हायला नको त्यांचा सस्पेन्स आपल्यासाठी अगदी पराभवाचं कारण ठरेल. आपण हे जाणतोच की आपण भारत देशात राहतो, आपण सर्व भारतीय आहोत. जय हिंद, जय हिंद. तर सगळेच भारतीय स्वभावाने काही जास्तच संवेदनशील आणि भावुक असतात. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना खास विनंती करू इच्छितो की आपण जेव्हा मॅच खेळत असाल तेव्हा आपल्यापैकी कुणीही हे नाही आठवायचं की समोरच्या टीम मध्ये माझी होणारी बायको खेळते, माझी बायको खेळते, माझा पती खेळतोय, माझे वडील खेळतायत की माझे आई वडील खेळतायत किंवा माझा मुलगा समोर खेळतोय. आपल्यासाठी समोरच्या त्या टीमच्या प्रत्येक खेळाडू फक्त आणि फक्त एक प्रतिस्पर्धी असेल ज्याला आपल्याला हरवायचं आहे आणि प्रत्येक परिस्थितीत हरवायचाच आहे. जिंकणार कोण?